सकाळचे 5:53 झाली होती आणि आम्ही रायगडाची सफर सुरू केली होती. रक्षित आणि रक्षितचे बाबा आणि आम्ही चाललो आहे रायगडाला. चला मग बघूया ही सफर कशी झाली. अंधार असल्यामुळे आम्ही टॉर्च लावूनच चालत होतो. थोड्या वेळाने हळूहळू उजेड आला आणि असं ते दृश्य दिसत होतं. सूर्याचे पहिले किरण असं खूप छान वाटत होतं तिथे. आणि रक्षित थोडा दबला, मग त्याला बाबाने उचलून घेतलं. गड चढताना असे गडाच्या वरून असे दृश्य दिसत होते. हे खूप दृश्य बघताना खूप थरारक होते आणि खूप छान वाटत होतं. आणि हे उमराचं झाड किती मोठं आहे बघा. त्याच्या आजूबाजूला मोठी मोठी दगडं, त्या दगडाच्या मधून अशा पायऱ्यांची वाट आहे आणि आम्ही ते हळूहळू चढत जात होतो, थोडं थांबत थांबत. गडावरती ठिकठिकाणी स्टॉल आहेत, तिथे पाणी, लिंबू पाणी असं सगळं मिळतं. हे असे घेऊन जातात. किती मेहनत लागते बघा, एवढं ओझं घेऊन चालतात. दाखव कसं असं असं ठेवायचं. जम्प जम्प. ओ दुसरा पाय राहिला. 1 2 व्हेरी नाईस. किती उंच डोंगर आहे. बस झालं आता. सरळ नसतं एकदम आपल्याला एक जायचं. इथून असं वाटत होतं की गड खूपच जवळ आहे, पण आम्ही अर्धा पण गड चढलेलो नव्हतो. रक्षित इकडून जायचं. तुला कशा रस्ता माहिती? रक्षित मध्येच आम्हाला वाट दाखवत होता. आई इकडून असं जायचं, असं असं जायचं. आई बाबा दाखव. ओके नाही पकडत. चल असं जायचं. इकडून हात पकड. स्लोली आहे. हा चल. कुठे चाललायस तू रक्षित? कुठे चालला? इथपर्यंत पोचल्यावर हे म्हणाले की आत्ता फक्त 35%च गड झाले, अजून खूप गड बाकी आहे. आणि हे बघायला खूप जवळ वाटत होतं, पण खरंच खूप उंचावर आहे ते. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला, हे आहे टकमक टोक. इथे गुन्हेगाराला शिक्षा दिली जायची. हे रक्षितचे नवीन फॅन्स त्याचं खूप कौतुक करत होते. इतका छोटा मुलगा असा गड चढतोय बघून. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हां हां जम्प मारायची तुला. चल 1 2 3 जम्प मार. मार. 2 पायऱ्या जम्प मारल्या तू. 2 पायऱ्या काय जम्प मारल्या. चल कम ऑन. व्हेरी गुड. ठिकठिकाणी असे बोर्ड लावले होते, म्हणजे गडाचं संवर्धन चालू आहे त्याच्याबद्दलचे. आणि हा आहे महादरवाजा बघा. इथून दिसतच नाही दरवाजा आहे, पण तिथे जवळ गेल्यावरती दिसतो बरोबर. आणि आम्ही आता पोचलो आहे महादरवाजाला. बघा किती भव्य आहे हा. खूपच सुंदर होतं आहे. महादरवाजाच्या पायरीवर बसलोय आम्ही. ही मोठी कमान आहे आणि त्याला मोठा दरवाजा आहे आणि त्या दरवाजाच्या मध्ये आणखी एक छोटासा दरवाजा असतो. पूर्वी असेच दरवाजे असायचे. महादरवाजा खरंच हा किती मोठा होता बघा.
तिथे बसल्यावर खूप रम्य वाटलं, शांत वाटलं. दिसतच नव्हतं, लांबून दिसत नव्हता दरवाजा कुठे आहे, जवळूनच दिसतोय. दरवाजावरती ही जी सुंदर डिझाईन आहे तशीच डिझाईन आमच्या वाड्याच्या दरवाजाला पण होती. मस्त वाटत होतं खूप. हाच तो दरवाजा, तो इतका मोठा होता आणि आता आम्ही वरती आलोय तर बघा तो किती छोटासा दिसतोय. हीच तर गंमत आहे. कसा परत एकदा दाखव. खांद्यावरती बसायपेक्षा पायटा वरती वरतून टाके. चल अरे नीट ठेव. दुसरा पण कर. चला. आणि रक्षित काय करतोय? विचार करतोय एवढ्या वरती कसं आलो आपण आणि बस कुठे आहे आपली, बरोबर ना? गडाच्या पायथ्याला आम्ही पोचलोय आणि आम्ही आता तिथे थोडा वेळ थांबलो आहे. किती छान वाटतंय तिथे, खूपच मस्त वाटत होतं. डोंट टच रक्षित. ने माझ्या हात लावले. रायगड विकास बॉटल ठेव. हत्ती तलाव, हे पहा आहे हत्ती तलाव. इथे हत्ती अंघोळीला यायचे रक्षित, आहे की नाही? छान आहे ना हत्ती तलाव. शिवाजी महाराजांच्या काळात इथे बाजारपेठ भरायची आहे बघ, असा उंच बांधलेला कट्टा. कारण घोड्यावरून खरेदी करणार असतात ना, मग त्यांना खाली उतरायची गरज नाही आहे. ते घोड्यावर बसूनच त्यांची शॉपिंग करू शकतात. हे बघ, आता मॉल असतात ना, तसं आधी असं शॉपिंग सेंटर होतं हे शिवाजी महाराजांच्या काळातलं. किती छान आहे बघ, किती मस्त आहे बघ. शिवाजी महाराजांच्या काळातील ही बाजारपेठ होती. त्याचे कट्टा उंच बांधला होता कारण घोडेस्वार पण घोड्यावर बसून ते त्यांची खरेदी करू शकतात, त्यांना खाली उतरायची गरज नव्हती. म्हणजे इतका विचार करून त्यांनी ती बाजारपेठ बांधली होती. आणि गडावर एक महादेवाचं मंदिर पण आहे. हे बघा, हेच ते मंदिर. रायगडावरील हे जगदीश्वराचं मंदिर. चला दर्शन घेऊया. मंदिर म्हणजे शिवाजी महाराजांच्या भक्तीचे आणि दूरदृष्टीचे दर्शन घडवते. इथे आल्यावरती तितकंच ऐतिहासिक आणि सात्विक भाव जाणवतो. तसंच ह्या मंदिरात आलं आणि इथे जर आपण दर्शन घेतलं आणि नतमस्तक झालो तर शिवाजी महाराजांच्या विचारांशी आपलं नातं जोडल्यासारखंच वाटतं. इतकं दिव्य आणि भव्य त्या काळात बांधलेलं हे मंदिर. मंदिराच्या पायरीवर एक पाटी पण आहे. सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर.
आता आपण चाललो आहे राणी वसा बघायला. बघूया. शिवाजी महाराज की हे आहे राणी महल. आधी खूप मोठा गाभारा आहे, त्याच्यानंतर एक छोटी खोली आहे. इथे व्हिडिओमध्ये बघा दिसते हा मोठा गाभारा, त्याच्यानंतर एक छोटी खोली होती ही. आता ती थोडी पडलेली आहे आणि इथे होतं टॉयलेट्स. हे बघा ह्या साईडला असं ते टॉयलेट होते आणि ही गडाची मागची बाजू आहे. ते समोर दिसतोय ना तसंच ही अशी मागे एक्स्ट्रा भाग होता. खूपच दिव्य आणि भव्य होतं हे सुद्धा. गडावरील हे महाराजांचं महल होतं आणि ह्या महलात महाराज या ठिकाणी नेहमी असायचे. ही ती जागा. रायगडावरील हे रोपवे. आम्ही येताना तर गड चढून आलो, पण जाताना आम्ही रोपवेने गेलो. चला आता निघालो आम्ही परतीचा प्रवास. रोपवेमध्ये बसलो तेव्हा असं वाटत होतं हवेतच तरंगतोय की काय. खाली बघण्याची हिंमतच होत नव्हती, पण खूप छान वाटलं बसून. बापरे आता पण तिथं होते. असलं बांधायला होते. एक एकदम खराब पॉज कर पहिले. मस्त बनवलंय पण क्रिएटिव्ह एकदम. रोपवेमधून खाली उतरताना हा असा खाली नजारा दिसत होता. खूपच मस्त वाटत होतं हे. आणि बघा आमचा रक्षित कसा लाल टमाटर झाला होता. एवढं ऊन होतं तरी त्याच्यामध्ये तो एवढा गड चढला. रक्षित आपण कुठे आलो होतो? रायगडला ना. आणि तू रायगडवर आल्या आल्या झोपलास, मग मंदिरात उठलास. आता आपण रोपवेने खाली चाललोय बघ. वरती रोपवे बघ.